हॅलो. हां जिरवाळ साहेब, मी डॉक्टर जयदीप ओळवी बोलतो आहे, मुंबईलाच आहे सध्या. हां सर. सर मी तुम्हाला मागे मंत्रालयाला भेटलो होतो. तर सर हा विषय हा होता की छत्रपती संभाजीनगरला आदिवासी विद्यार्थी 600-700 विद्यार्थी कालपासून तिथे आंदोलनाला बसलेले. हां, मग त्या विषयावर तिथले जे आपल्या एक मोरे म्हणून मॅम आहे आदिवासी प्रकल्पाच्या, मग त्यांनी काल त्यांना भेट दिली नाही, पण काल रात्री DYSP साहेब 11-11:30 वाजता तिथे गेले होते. विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकल्या आणि त्यांनी प्रयत्न केला की आंदोलन मागे घेऊन आपण एक शिष्टमंडळ भेटून आपण पुढची काय प्रक्रिया असेल ते करू, पण एक शिष्टमंडळ नेमून आपण बाकीचे आपले आदिवासी विकास मंत्री असतील आणि आपले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यामार्फत ह्या विषयाचा तोडगा काढण्याचा प्रयत्न करू, असं त्यांचं म्हणणं होतं. पण विद्यार्थी काल सकाळी 10 वाजल्यापासून तर रात्री तिथे आंदोलन केलं त्यांनी आणि अजूनसुद्धा आंदोलन चालू आहे. तर बाकीचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी ह्या गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष दिलं नाही आहे. मग मी एक प्रतिनिधी म्हणून एक विद्यार्थ्यांचा थोडं एक आवाज म्हणून तुमच्यापर्यंत एक माझी मागणी होती की थोडं तुम्ही ह्या विषयाकडे लक्ष द्याल. ठीक ठीक ठीक. हां साहेब, मी एटीशींना ओके फोन करून पाहिला, पण त्यांनी काय फोन उचलले नाही. मला वाटतं लँडलाईन म्हणूनच केले होते. नंतर मेसेज टाकला, पण तरी त्यांच्याकडून फोन उचलला गेला नाही. मी याला अमरावतीला. ओके. तर मग मी आता सेक्रेटरींना बोललो होतो, पण सेक्रेटरींची कालच बदली झाली. आता मी परत नवीन कांबळे म्हणून सेक्रेटरी आले, त्यांच्याबरोबर बोलून घेतो, जरी सुट्टी असेल तरी. ओके. कमिशनरला सांगतो. ओके. आणि त्यांचे निवेदन मला मिळालं कालच. ओके लगेच मी बोललो होतो. ओके साहेब. आणि ते इश्यूज जे त्यांनी सांगितलेत ना, ते त्याच मताशी आम्ही सहमत आहोत. पण आम्ही आता काही करून निर्णयापर्यंत मी तरी काही करून त्याच्यात कसंही पण मार्ग काढेल. ओके साहेब. आणि ओव्हरऑल महाराष्ट्राचा आहे तो. हो बरोबर. डीबीटीचे रेट वाढत नाहीत. बरोबर. एक दुसरी डीबीटी नको किंवा तुमचं सेंट्रल किचन नको, पूर्वीप्रमाणे जेवणाची व्यवस्था असली पाहिजे, असे सगळे जे त्यांचे विषय आहेत ना, त्याच्यासाठीच आमचा प्रयत्न आहे. ओके बरोबर. काय केलं होतं मध्यंतरी, तर मी डायरेक्ट बोललो होतो का तुम्ही प्रयोग करता, जसा सायन्सचा स्टुडंट माणसाची आंतररचना पाहायला बेडूक कापला जातो, तसं आदिवासीवर प्रयोग करायचा आणि मग तो जगला तर जगला, मेला तर मेला, ही पद्धत सुरू झाली. बरोबर साहेब. करतोय. हो साहेब. आणि साहेब माझी एक आता मी गोकुळ दादासोबत बोललो होतो त्या दिवशी, मग तुम्ही मंत्रालयाला मंगळवार किंवा बुधवारी भेटू शकता का? बुधवारी आहे ना, मी मंगळवारी आहे. ओके. मग आम्ही 7-8 विद्यार्थी जे प्रमुख आहेत, अमरावती असेल, आम्ही समोर करतो. ओके चालेल, आम्ही भेटायचा प्रयत्न करू त्या दिवशी. आणि तुम्ही हां सर, जसं मागे तुम्ही प्रयत्न केले पैसा भरतीसाठी आणि आता हा पुढे करतच राहावं लागणार आहे, कारण खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणी तयार व्हायला लागल्या. हां साहेब बरोबर. मग मी शैक्षणिक असतील सर्वच. बरोबर साहेब. मग हां मी सर त्या विद्यार्थ्यांना आणि तुमचा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. आणि हां साहेब, मी भेटायचा प्रयत्न करतो त्यांना. ओके.